महादेव हा देव असा आहे, तांब्याभर पाण्यानं प्रसन्न होतो. एका गावामध्ये शिव महापुराण कथा चालू होती. त्या गावात एक चोर चोरी करण्यासाठी आला. पाहिले म्हणे सगळं गाव शिवपुराण कथा ऐकायला बसलेले संध्याकाळच्या वेळेला. त्याने विचार केला, आता जर चोरी करू लागलो, कथा ऐकताना कोणी घरी पाणी प्यायला आलं तर पकडले जाऊ आपण. सगळी लोक कथा ऐकून घरी जाऊन झोपली. जागरणामुळे गाढ झोपीत जाते. मग चोरी करू. आणि मग कथा ऐकण्यासाठी चोरही बसला. कथेमध्ये कथाकार महाराजांनी सांगितलं, हा माझा देव एवढा भोळा आहे, हा कमी सेवेनं प्रसन्न होतो आणि जास्तीचं फळ देतो. या देवाला आशुतोष भगवान म्हणतात. कमी सेवेनं प्रसन्न होणारे आणि जास्तीचं फळ देणारे. हा देव एवढा भोळा आहे, तांब्याभर पाण्यानं प्रसन्न होतो आणि भक्ताचं कल्याण करतो. चोरानं ऐकलं आणि या देवासारखा देवच नाही, हा एकच नंबर देव आहे. तांब्याभर पाण्यानं प्रसन्न होतो आणि आपलं मनो इच्छित काय असेल, आपली मनोकामना पूर्ण करतो. मग कथा पूर्ण झाली आणि सगळी लोक घरी आरामासाठी गेली. अर्धा एक तासानंतर लोक गाढ झोपेत गेलेले आहे हे लक्षात आल्यानंतर चोरानं महादेवाला प्रार्थना केली. म्हणे, देवा, कथा ऐकली बघ तुझी. तू मनोकामना पूर्ण करणारा देव आहेस आणि तू तांब्याभर पाण्यानं प्रसन्न होतोस. मी तुला तांब्याभर पाणी घालेल, पण अगोदर माझी तू चोरी पूर्ण कर. जर माझी चोरी यशस्वी झाली तर तुला तांब्याभर पाणी. करामती चोर आहे की नाही? म्हणजे यानं जर तांब्याभर पाणी महादेवाला नाही घातलं तर महादेव काय बिना आंघोळीचे राहणार आहेत? त्यांना अखंड गंगा अभिषेक करते त्यांच्या मस्तकावर. गंगा त्यांना अभिषेक करते. पण हा काय म्हणतो, जर माझी चोरी सक्सेस झाली तर देवा तुला तांब्याभर पाणी घालत. बर, चोरालाच हसायचं काही कारण नाही, आपण पण तसेच आहोत. आपणही काय म्हणतो, देवा माझं एवढं काम होऊ दे, जमिनीचं काम होऊ दे, नोकरीचं काम होऊ दे, घराचं काम होऊ दे, तेवढं प्लॉटचं काम होऊ दे, तेवढं दागिन्याचं काम होऊ दे. जर माझं काम झालं ना देवा, तुला 11 नारळाचं तोरण बांधत. ही तशीच पद्धत आहे की नाही? जर झालं तर अरे, भगवंताने निर्माण केलेलं हे सगळं विश्व आहे, या सगळ्या वस्तू त्याच्या आहेत. आपण मध्ये स्वतःला मालक म्हणून घेतोय, पण आपण खरे मालक नाहीत. आपण पृथ्वीवरचे पाहुणे आहोत. एक ना एक दिवस आपल्याला जायचंय. तर त्या चोरानं देवाला बोली केली, जर माझी चोरी यशस्वी झाली तर तुला तांब्याभर पाणी घाला. चोर गेला. प्रत्येक घरात त्याला चोरी करायला जायचं आहे, पण एखाद्या घरासमोर गेला. त्या घरासमोर बलदंड भीम काय एक काळा पुरुष, त्याच्या विस्तारलेल्या जटा, काळा कुट्ट, रुद्र रूपातला, हातात मोठा दंड. तसा माणूस पाहिला का हा पळायचा आणि दुसऱ्या घरात जायचा. त्या गावातलं प्रत्येक घर त्यानं पायाखाली घातलं, पण कुठल्याही घरामध्ये त्याला प्रवेश करता आला नाही. शिवकथा ऐकलेल्या भक्ताच्या घरची रक्षणाची जबाबदारी भगवान भोलेनाथानं घेतलेली. तो चोर पूर्ण गावभर चक्कर मारतोय, कुठल्या घरात प्रवेश करता येत नाही. पहाटेचे 3 वाजले आणि मग तो महादेवाच्या मंदिरात आला. महादेवाला बडबड करतोय, देवा तू खोटा, तुझे भक्त खोटे, तुझी कथा खोटी.
काय तर म्हणे कथाकार सांगत होते, तू तांब्याभर पाण्यानं प्रसन्न होतो. अरे बोली करून गेलो होतो तुला, जर माझी चोरी यशस्वी झाली तर तुला तांब्याभर पाणी. कुठे माझी चोरी यशस्वी झाली? हे सगळं खोटं आहे, ही कथा खोटी आहे, सगळं थोतांड आहे. असं बोलल्यानंतर तो जेवढा त्याच्या मनात राग होता तो सगळा व्यक्त करतोय. देवाला बडबड बडबड करता करता 3:30 पावणे 4 वाजले आणि पहाटे ब्रह्म मुहूर्तावरती पूजा करायची सवय एका म्हातारीला होती. त्याला ती म्हातारी आपली पूजेची थाळी, तांब्या, पाणी, गंध, फुलं घेऊन आली महादेवाच्या मंदिरात. आणि महादेवाच्या मंदिरात ती आली, तिनं महादेवाला पाणी घालत होती. तिच्या हातातला तो तांब्या पाहिला पंचधातूचा. तो म्हटला, देवा जाऊ दे, तुला बडबड केल्यामुळे एवढा तांबा का असेना आता मी चोरतो, म्हणजे बायको घरात तरी घेईल आपल्याला. मग तो म्हातारीचा तांब्या पाहून खूप खुश झाला आणि त्या आजीची पूजा झाल्यानंतर आजीला म्हणतो, आजी तू पूजा केली का नाही तशी मला पण पूजा करायची बघ, मला पूजा करायची, मला पूजा करू दे, तुझं तांब्या दे, मला पाणी आणतो मी. म्हातारी म्हटली, बघ पोरा, तुला पूजा करायची ना तर तुझ्या पूजेची पाण्यापासून फुलापर्यंत सगळी व्यवस्था मी करते, पण तांब्या काही तुझ्या हातात देत नाही. तो म्हणतो, मी काय तुला चोर वाटतो का? अरे बाबा तू चोर नाही. बरं आता चोर चोर आहे का त्याच्या कपाळावर थोडंच लिहिलेलं असतं? काही काही चोर तर आपल्यापेक्षा भारीचे कपडे घालून फिरतात, आपल्याला कळत पण नाही. पंढरपूरच्या वारीमध्ये चोर आहे का सज्जन आहे अजिबात समजत नाही. आजी म्हटली, तू चोर नाहीये, पण तुला खरं सांगते पोरा, विहिरीतून पाणी काढताना जर तांब्या विहिरीत पडला तर माझी काही बरी गत नाही. म्हणे का? म्हणे तो तांब्या माझ्या सुनबाईच्या हुंड्यात आलेला आहे आणि हा तांब्या जर हरवला तर सून मला दांडाच दाखवल, म्हणून मी काही तुला तांब्या देणार नाही, पाणी मी घेऊन येते. म्हातारी स्वतः गेली, पाणी आणलं, गंध, फुलं, अक्षदा काय असेल पूजेसाठी. बर म्हणे आजी आता तरी हातात दे, म्हणे तुला पूजा करायचं शास्त्र माहिती नाही, तू फक्त माझ्या हाताला हात लाव, मी काही तांब्या सोडणार नाही, तू फक्त हाताला हात लावून पूजा कर, मी म्हणते तशी पूजा कर. तो म्हटला, काही डोक्याला ताप झाला, ठीक आहे. मग पाणी घातलं, गणेश महाराजांना शिवलिंगामध्ये गणेश स्थानाला, कार्तिक स्थान, अशोक सुंदरी, निर्गुण पार्वती, शिवलिंग, गणपती बाप्पा आणि नंदी महाराज सगळ्यांना पाणी घातलं. त्या चोराला वाटायचं म्हातारी आता तरी तांब्या सोडून, मग तरी तांब्या सोड, पण म्हातारीनं काही तांब्या सोडला नाही. आता म्हातारी म्हणते, बघ पोरा, पूजा पूर्ण झाली, गंध फुलं सगळं वाहिलं, आता मी आरती करते, तू घंटा वाजव. घंटा वाजव म्हटल्यानंतर त्याचं लक्ष गेलं वरती, घंटा आहे आणि घंटा अशी तशी नाही, 40 किलोची होती. एवढा खुश झाला चोर, म्हटला, भगवान तू खरंच भोळा आहेस, भगवान जब देता है तो छप्पर फाड़ के देता है. अरे तुला तांब्या मागितला, तू तर 40 किलोचा घंटाच मला दिला. तो म्हणतो, आजी पटपट पूजा करून घे, आरती करून घे, मला थोडस ध्यानाला बसायचंय, पटकन आरती कर तुझी. आजीनं आरती चालू केली आणि तो घन 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 घंटा वाजवू लागला. आजीची पूजा झाली, आजी गेली आणि मग आता तो घंटी काढण्यासाठी, तो घंटा काढण्यासाठी चोर प्रयत्न करतो. त्याचा काय साधा प्रयत्न होता? काल पाहिला ना चोर, कुणाचा चष्मा काढून घे, कुणाचं पॉकेट चेक करून घे, काय काय कारनामे चालले होते चोराचे. काय घंटा काढण्यासाठी वाकडा तिकडा होतो, उडी मारतो, कधी कान खाजवतो, कधी विचार करतो, कळत नाही त्याला की कसा घंटा काढू. शिवलिंगाला तर पाय नाही लागला पाहिजे, बरोबर शिवलिंगाच्या वरती घंटा होती. मग त्यानं काय केलं, खूप प्रयत्न केले, घंटा हाताला लागेना. त्याच्या लक्षात आलं पहाट व्हायची वेळ झालीये, लोक येतील, घंटाही नाही, काहीच नाही, मग तांब्या पण नाही. बायकोचे बोलणे आणि लाटण्याचे फटके खावे लागतील. मग त्यानं काहीच विचार केला नाही, घंटा पकडण्यासाठी जो गेला, उडी मारता मारता शिवलिंगावरच उभा. शिवलिंगावर उभा राहिला, घंटा अशी पकडली, पाय शिवलिंगाला, हात घंटाला.
घंटाला असा लटकला घंटा, घन 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 वाजली आणि तिथे भगवान भोलेनाथ प्रगट झाले. उमापती महादेव की जय. भोलेनाथ प्रगट झाले. प्रगट झालेल्या भोलेनाथाला पाहून थरथर थरथर कापायला लागला. आता काही खरं नाही, हा डमरूवाला बाबा त्रिशूलनं मारून टाकेल आपल्याला. आता जर या बाबाला कळाले आपण चोरच आहोत. पण भोलेनाथ त्याला मारत नाही. भोलेनाथ म्हणतात, भक्ता अरे मी खूप खुश आहे, सांग तुला काय पाहिजे. हा डोळे चोळायला लागला, कान पहा पकडायला लागला, चिमटे घ्यायला लागला. भगवान भोलेनाथ मलाच म्हणताय का दुसऱ्या कुणाला म्हणताय. आणि गंमत अशी, जेव्हा भोलेनाथ याच्याकडे निघाले होते ना, तेव्हा माता पार्वतीने विचारलं होतं, कुठे निघाले तुम्ही. असं तुम्ही पण कधी कधी विचारत असताल ना. मग कुणाकुणाचे भोलेनाथ सांगतात आणि कुणाकुणाचे सांगतच नाही. कुणाकुणाचे म्हणतात तुला काय करायचं. तर माता पार्वतीने विचार कुठे निघाला. पार्वती माझा एक भक्त आहे, त्याला भेट द्यायला चाललो. आता पार्वती म्हणतात तुम्हाला ना काही कळतच नाही का. शब्द कानपाट असेल तुम्हाला, तुम्हाला काही कळतच नाही. कधीतरी कानावर आलाय का तुमच्या. किमान मान तरी हलवा. मी नळेगाव मधलं काही सांगत नाही, मी आमच्या तिकडचं सांगते. तिकडे गेलं की तुमचं सांगायचं. आता पार्वती म्हणतात तुम्हाला ना काही कळतच नाही. म्हणे का. अहो म्हणे तो तुमचा भक्त नाही, तो चोर आहे, चोरी करायला आलाय, शिवलिंगावर पाय दिला आणि तुम्ही म्हणतात त्याला तो माझा भक्त आहे. नाही ग पार्वती, माझा भक्त माझ्यासारखाच भोळा आहे. माता पार्वती म्हणतात गप्प बसा, ते खूप काही मागल, चोर आहे तो, चालाक आहे, एका वरदानापेक्षा जास्त देऊ नका बघा. ठीक आहे पार्वती, सगळं जर नाही ऐकलं तर थोडं तुझं ऐकतो, थोडं माझ्या मनाचं करतो. भोलेनाथ आले आणि भोलेनाथ म्हणतात भक्ता तुला काय पाहिजे ते माग. मांग मांग बोले शंकर, ले ले तू मन चाहावर, चोर खड़ा कांपे थर थर, देख रहा है उधर उधर. तर चोराला वाटतंय मी चोर आहे. भोलेनाथ म्हणतात मला माग माग असं म्हणतात. तू भक्त है मेरा चोर नहीं, तेरे जैसा कोई और नहीं. बाबा
भोलेनाथ कहने लगे तू चोर नहीं मेरा भक्त है। भगवान मैं चोर हूँ। नहीं नहीं, तू मेरा भक्त है। भगवान मैं आपका भक्त कैसे हो सकता है? भोलेनाथ ने कहा अरे बेटा, कोई मुझे प्रसादी चढ़ाता है, कोई जल चढ़ाता है, कोई बेलपत्र चढ़ाता है, कोई मेवा मिठाई चढ़ाता है, लेकिन तेरे जैसा भक्त ही नहीं। कैसे? तूने तो तेरा पूरा शरीर ही मुझे अर्पण कर दिया। इसकी वजह से तू मेरा बहुत बड़ा सच्चा प्यारा लाडला भक्त है। मला कुणी प्रसाद वाहतं, कुणी बेलपत्र वाहतं, कुणी पाणी वाहतं, कोण कोण काय काय वाहतं। अरे बाबा, पण तू तर तुझं पूर्ण शरीरच मला वाहिलंस। चोराच्या लक्षात आला हा देव खरंच खूप भोळा आहे। मग काय पाहिजे ते माग। तो म्हटला देवा ठीक आहे, माझ्यावर तुम्ही प्रसन्न झालेला आहात, आता मला द्यायला तयारच आहात, तर मला 3 वरदानं द्या। भगवान म्हटले काय काय पाहिजे? म्हणे पत्नीला धन, मला संतान, आईला डोळे। महादेवाला माता पार्वतीने सांगितलंच होतं ते जास्तीचं मागून घे, एका वरदानापेक्षा जास्त देऊ नका। महादेवाच्या गोष्ट ती लक्षात आली। महादेव म्हटले हे पहा बेटा, देणार मी तुला, पण 3 वरदान देऊ शकत नाही, एकच देतो, एक माग। नाही म्हणे भोलेनाथ। बायकोला जर धन नाही मागितलं तर ती नाराज होईल, आईला डोळे नाही मागितले तर ती नाराज होईल, आणि मला जर संतान जन्माला नाही आलं माझ्या घरामध्ये तर आयुष्यभर चोऱ्या करून काहीच उपयोग नाही। 3ही वरदान द्या। नाही म्हणे बेटा, तुला एकच वरदान देईल। भोलेनाथ, एक जरी वरदान कमी मागितलं तर माझी बायको मला घरात येऊ देणार नाही। शिवजी म्हटले तुला 3 दिले तर माझी पार्वती मला कैलासात येऊ देणार नाही। काही करून तुला मी एकच वरदान देणार। पण चोर हुशार होता। चोरानं अक्कल लढवली आणि चोर म्हटला ठीक है भगवान, मुझे एक वरदान दे दो। कौन सा बेटा? भगवान मुझे ऐसा वर दे दो, मेरी माता सोने के महलों में देखे पोता। भगवान बोले तथास्तु। त्यानं 3 नाही मागितले, आता एकात 3 मागितले। मेरी माता म्हणजे त्याची आई सोन्याच्या महलात, म्हणजे तेवढी प्रचंड संपत्ती, पाहू दे पोता म्हणजे नातू, म्हणजे नातू पाहायला म्हातारीला डोळे, याला पोरग आणि बायकोला सोन्याचा महल। मेरी माता सोने के महलों में देखे पोता। शिवजीनं काही विचारच केला नाही, तथास्तु। चोर खूप खुश झाला, म्हणे देव भोळा आहे, आला 3 वरदान प्राप्त केले। महादेवाला वाटलं एकच दिलं, महादेव निघाले कैलासाला। माता पार्वती दारातच उभ्या होत्या। भोलेनाथ, काय पार्वती दिली का वरदान? हो पार्वती, तू सांगितलं तसा चतुर होता तो, 3 वरदान मागत होता। बरं झालं तू वेळीच मला सांगितलं, एकच वरदान दिलं बघ। माताने विचारलं काय मागितलं होतं सुरुवातीला? त्यानं म्हणे आईला डोळे, त्याला कार्ट आणि बायकोला धन। तुम्ही काय केलं? मी सांगितलं त्याला एकच वरदान देणार, जास्तीचं देणार नाही। मग त्यानं काय मागितलं? मग त्यानं 3 नाही मागितली, ही वेगळंच मागितलं। वेगळं काय मागितलं? याच्यातलं कोणतं मागितलं? म्हणे याच्यातलं एक पण नाही मागितलं। मग वेगळं काय मागितलं? तो म्हटला मेरी माता सोने के महलों में देखे पोता। तुम्ही काय म्हटलं? तथास्तु। मी तथास्तु बोललो। माता पार्वती म्हणतात शिवजी किती भोळे आहात तुम्ही। अहो पहिले त्यानं स्वतंत्र 3 मागितले होते आणि तुम्ही देत नाही म्हटल्यावर एकामध्ये 3 मागितले। अरे पार्वती, माझ्या लक्षातच नाही आलं। दृष्टांत संपला। या दृष्टांताचा एकच भाव आहे, माझा भगवान भोलानाथ हा खूप सरळ आहे, कमी सेवेनं प्रसन्न होणारा आणि जास्तीचं फळ देणारा। या महादेवाची उपासना शिवरात्रीच्या दिवशी कशी करावी माझ्या ताईंनो? तर पूजा अर्चना कसं करावं ते तर तुम्हाला सांगितलं। शिवरात्रीच्या दिवशी उपवास धारण करावा। महाशिवरात्रीच्या दिवशी शिवरात्रीचं व्रत घेतल्यानंतर वर्षातल्या पूर्ण शिवरात्रीचं व्रत फल प्राप्त होतं। तसं प्रत्येक महिन्याला शिवरात्री असते, पण सगळ्याच लोकांकडनं ती शिवरात्र धारण करणं शक्य होत नाही। म्हणून वर्षातली एक तरी शिवरात्र केली पाहिजे। शिवरात्रा होरात्रम निराहारोदितेन्द्रियं अर्चयिदा यथा न्यायं
यथा बलमवञ्चक तत्फलं मम पूजायां वशमेकं निरन्तरं तत्फलं लभते सद्य शिवरात्रो मदर्शनम्। शिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची 4 प्रहर पूजा करावी, 8 प्रहर पूजा करावी। 8 प्रहर पूजा नाही झाले तर 4 प्रहर पूजा करा। 4 प्रहर पूजा नाही झाली तर किमान एका प्रहरामध्ये महादेवाची पूजा, दूध, दही, तूप, मध, खडी साखर यानं अभिषेक करून, बेलपत्र वाहून, पाणी घालून, गंध अक्षतेनं महादेवाला सजवून महादेवाची पूजा करा। पण शिवरात्रीच्या दिवशी शिवपूजन, शिवदर्शन फार महत्वाचं आहे। आपली अनंत जन्माची पाप नष्ट करण्याची ताकद महाशिवरात्रीच्या व्रतामध्ये आहे। भगवान शंकराच्या कृपेला पात्र व्हायचं असेल तर शिवरात्रीचं व्रत करा, शिवपूजन करा। शिवरात्रीच्या दिवशी निराहार राहा, शिवध्यान करा, शिवनामस्मरण करा आणि शेवटी शिवकथा दिवसभरात एकदा तरी शिवकथा ऐका। त्या शिवरात्रीची कथा, मग ती शिवरात्रीची कथा नेमकी आहे तरी काय? तर रुद्र संहितेमध्ये आलेली ही कथा आहे। महाशिवपुराणमध्ये कोटी रुद्र संहितेत आलेली आहे। व्यास महाराजांनी कथा लिहिलेली। सत्ययुगातली एक कथा आहे। एक शिकारी होता आणि तो शिकारी शिकार करण्यासाठी अरण्यामध्ये गेला। त्याची पत्नी त्याच्यावर खूप चिडलेली होती। का? आपल्या पतीचं प्रपंचाकडे लक्ष नाही, त्यांना कुठली शिकार करून आणली नाही, लेकरं उपवासी आहेत, 4 दिवस झाले शिळं अन्न घरामध्ये खातायत, म्हणून पत्नी नाराज झालेली। तिनं सांगितलं, स्वामी लेकरा बाळाच्या पोटाची व्यवस्था करा, घरातलं जे काही शिळं वगैरे अन्न होतं तर ते संपत आलेलं आहे आणि आता लेकरांना मी काय खाऊ घालायचं? तो शिकारी बोलला, काही काळजी करू नको। ती म्हटली, काळजी नाही, शिकार भेटल्याशिवाय घरी यायचं नाही। शिकारी निघाला शिकार करण्यासाठी। जरी रागात बोलली असेल तर पत्नीच पतीची काळजी घेत असते। ती रागीट असू द्या, ती शांत असू द्या, ती सौम्य असू द्या, ती थोडीशी बडबडी असू द्या, कमी बोलणारी असू द्या, थोडी रुसणारी असू द्या, थोडी फुगणारी असू द्या, पण तिच्याशिवाय पतीची काळजी घेणार दुसरं कोणी नसतं। तिनं थोडेसे शिळे तुकडे कपड्यामध्ये बांधले, पाण्याची सळई भरली, डोक्याला बांधायला कपडा दिला, पतीचं काय असेल धनुष्य वगैरे बाण ते सगळं सोबत दिलं आणि पती शिकार करण्यासाठी निघाला। शिकार करण्यासाठी तो चाललेला आहे। दिवसभर वनवन 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 तो अरण्यामध्ये फिरला, पण त्याला शिकार नाही मिळाली, पोटामध्ये अन्न नाही, पण जवळचे तुकडे त्याला खाण्याची इच्छा नाहीये का? आज जर शिकार भेटली नाही आणि जवळचंही अन्न मी खाल्लं आणि संध्याकाळी जर रिकामा मी घरी गेलो, ना शिकार ना जवळचं अन्न, तर माझी लेकरं उपवाशी राहते। म्हणून त्यानं जवळची शिदोरी सुद्धा खाल्ली नाही। दिवसभराचं ऊन त्यानं डोक्यावर घेतलं। त्याला माहिती नव्हतं ज्या दिवशी त्यांना पूर्ण उपवास घडलेला आहे तो शिवरात्रीचा दिवस होता। शिवरात्रीच्या दिवसामध्ये थोडंसं ऊन, थोडासा गारवा असं दोन्ही प्रकारचं राहतं पहा वातावरण, बऱ्यापैकी ऊन असतं। दिवसभर शिकार शोधून शिकार मिळाली नाही। त्यानं ठरवलं, रात्र होऊ दे, एखाद्या सरोवरावरती श्वापद एखादा पशु जीव पाणी पिण्यासाठी येईल, मी त्याची शिकार करेल, त्याला घरी घेऊन जाईल। कथा खूप श्रद्धेनं ऐका, थोडं सुद्धा लक्ष विचलित करू नका। सरोवराच्या काठावरती तो शिकारी शिकार करण्यासाठी बसला आणि शिकार करायला बसला असताना रात्रीचा पहिला प्रहर म्हणजे सायंकाळ जेव्हा होते ना, मग ते 6 किंवा 6:30 वाजता जर सूर्य अस्त होऊ लागला, तिथून पुढे 3 तास 6 ते 9 रात्रीचा पहिला प्रहर,
9 ते 12 रात्रीचा दुसरा प्रहर, 12 ते 3 रात्रीचा तिसरा प्रहर, पहाटेचे 3 ते सकाळचे 6 रात्रीचा चौथा प्रहर. झाड होतं आणि त्या झाडाच्या फांदीवर हा बसलेला होता. बर एवढा तो त्याचं अंतःकरण भरून आलेलं होतं ना परिवारासाठी, प्रपंचासाठी, की तो काटेरी झाडावर बसला याचंही त्याला भान नव्हतं. योगायोगानं ते झाड होतं बेलाचं. बेलाचं झाड कुठलंही असू द्या, त्याच्याकडे भगवान शंकराचं वास्तव्य असतंच. मग ते घरात असेल, शेजारी असेल, कुठे आपल्या आजूबाजूला असेल, बागेमध्ये किंवा शेतामध्ये, कुंड्यामध्ये, कुठे असू द्या, बेलपत्राच्या वृक्षाखाली भगवान शंकराचं वास्तव्य मान्य केलेलं आहे किंवा ते आहेच. गर्भवती हरिणी पाणी पिण्यासाठी आलेली त्याला दिसली. त्यानं लगेच भातातून बाण काढला, धनुष्याला जोडला आणि बाण मारणार त्या हरिणीवरती दिसेना ती डोळ्यांना तट 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 पानं तोडली, खाली सोडली. त्याच्याकडनं सहज तिथे गुप्त शिवलिंग होतं. त्या शिवलिंगावरती ती बेलपत्र पडले. बाणाचा नेम असा लागेना म्हणून वाकडा झाला. जसा वाकडा झाला सळईतलं पाणी शिवलिंगावरती पडलं. त्याच्याकडनं पूजा, अभिषेक, बेलपत्र अर्पण झालं. बाण सोडणार ती गर्भवती हरिणी म्हणते, दादा, ए शिकारी दादा, मला मारू नको, मी गर्भवती आहे. माझ्या उदरातल्या जीवांना मी जन्म देते. अशा स्थितीमध्ये मला मारणं म्हणजे तुला ब्रह्महत्येचं पातक लागेल. अशा अवस्थेमध्ये मला मारू नको. मी प्रामाणिकपणे सांगते, माझ्या पाडसांना जन्म देते आणि मी स्वतः तुझ्याकडे स्वतःहून येते. तुझी शिकार आहे ना, मी वापस येते. पण माझ्या निष्पाप बाळांना मारू नको, अजून त्यांना हे जग पाहायचंय. शिकारी म्हणतो, तू हरिणी आहेस, वन्य जीव आहेस आणि मी तुझ्यावर विश्वास कसा ठेवू? शिकारी दादा, हा सत्ययुग आहे. या युगामध्ये माणसंच काय, पशु पक्षी देखील खोटं बोलत नाहीत. आणि मी जर तुला फसवलं, खोटं बोलले ना दादा, वेद जाळल्याचं पुण्य पाप मला लागेल, वेदांना जाळल्याचं पाप लागेल. शिकारी आश्चर्यचकित झाले. अरे वन्यजीव आहेत पण वेदांची भाषा करतात. हरिणी ताई, तू जा, मी तुला अभय देतो, पण वापस ये. शिकारी पुन्हा शिकार पाहतोय. बेलाची पानं तोडतोय, खाली सोडतोय, बेलाची पानं तोडतो, खाली सोडतो. रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी एक हरिणी पाणी पिण्यासाठी आली. हरिणी पाणी पिण्यासाठी आली. शिकाराला आनंद झाला, दुसरी हरिण आली. आता शिकार मिळाली. भातातून बाण काढला, धनुष्याला जोडला. आडवी येणारी पाणी तटतट तटतट तोडली, खाली सोडली. वाकडा झाला. तळेतलं पाणी शिवलिंगावरती पडलं. दुसऱ्या प्रहरात त्याला शिवाभिषेक घडला. त्या हरिणीला बाण मारणार. हरिणी म्हणते, दादा, मला नको रे मारू. मी हरिणी, माझी 2 पाडसं माझी वाट पाहतात आणि मी जर माझ्या पाडसांपर्यंत गेले नाही ना दादा, माझी छोटी छोटी पाडसं आई नाही आली म्हणून सैर भैर पळतील. मी त्यांना दूध पाजून त्यांना शांत करून मी वापस येते. मी तुझी शिकार आहे ना दादा, मी येते वापस. ए हरिणी ताई, विश्वास कसा ठेवू तुझ्यावर? दादा, मी जर तुला खोटं बोलले ना तर पशुचं खाद्य गंज जाळल्याचं पाप मला लागेल. विश्वास ठेवला, सोडलं तिला. नंतर हरिण आला. रात्रीच्या 3ऱ्या प्रहरी, रात्रीचे 12 ते पहाटेचे 3, रात्रीचा 3रा प्रहर आला. तिथे हरिण, तो काळवीट, तो हरिण पाहिला. व्याघाला आनंद झाला, वाकडा झाला. बेलाची पानं तोडली, सोडली. सळईतलं पाणी शिवलिंगावरती पडलं. बाण सोडणार. हरिण म्हणतो, दादा, मला मारू नको, मला मारू नको. माझा परिवार आहे, माझं कुटुंब आहे, मी त्या कुटुंबाचं प्रमुख आहे. जर तुम्हाला मारलं तर माझा प्रपंच उघड्यावर येईल. मला मारण्याबद्दल मला दुःख नाहीये, पण माझ्या पत्नी आहेत 2, माझी छोटी छोटी पाडस आहेत. ते या वनामध्ये अन्न पाण्याविना मला पाहत पाहत फिरतील, भटकतील आणि निष्कारण त्यांच्याही मृत्यूचं पातक तुझ्या माथी लागल रे दादा. माझ्या पत्न्या पतिव्रता आहेत, त्यांचा आत्मा तळतळला तर तुला दोष लागेल.
विश्वास ठेव माझ्यावर, मी जातो माझ्या परिवाराला सांगून वापस येतो. व्याध म्हटलं विश्वास कसा ठेवू? दादा तुला खोटं बोललो ना तर 28 प्रकारच्या नरक मी भोगेन. अरे हे सुद्धा शास्त्र बोलतंय. त्यालाही सोडलं. सगळी हरिणं एका जागेवरती आली. पहिल्या हरिणीनं पाडसांना जन्म दिला होता. दुसऱ्या हरिणीनं आपल्या 2 पाडसांना दूध पाजलं होतं. हा तिसरा हरिण आला. सगळेजण सांगतात आम्ही एका शिकाऱ्याची शिकार झालेलो आहोत. मोठा हरिण म्हणतो की मी जातो, तुम्ही दोघेजणी आपला प्रपंच सांभाळा. त्या पतिव्रता नारी म्हणतात नाही स्वामी, तुम्ही संसार सांभाळा, आम्ही जातो. कुणीच मागे राहायला तयार नाही. छोटे छोटे पाडस म्हणतात बाबा आई आम्ही येतो, तुम्ही थांबा, आम्ही जातो. 1 नाही 2 नाही 3 नाही 7 हरिण कळप करून त्या शिकाऱ्याकडे निघाले. त्यावेळेला रात्रीचा 4था प्रहर चालू होता. व्याध बेल पान तोडत होता, खाली सोडत होता, बेलपान तोडत होता, खाली सोडत होता. जाताना 3 हरणं गेली होती, पण येताना 7 आली. हा आश्चर्यचकित झाला. अरे हे काय पाहतोय मी? भातातून बाण काढला, धनुष्याला जोडला, सोडणार तो बाण. पण छोटी छोटी हरणं, मोठी हरणं, मोठा हरिण. तो हरिण म्हणतो व्याध दादा मला अगोदर मार, माझा प्रपंच तडफडताना मला पाहावल्या जाणार नाही. त्या हरिणी म्हणतात व्याध दादा आम्हाला अगोदर मार, अगोदर मारलं तर सौभाग्यवतीचं मरण येईल आम्हाला. छोटी छोटी पाडसं म्हणतात दादा आम्हाला मार, आमच्या आई बाबांना नंतर मार, अगोदर आम्हाला मार. दया आली त्या व्याधाला आणि तो शिकारी झाडावरून खाली उतरणार, त्याचा पाय अटकला फांदीवर, उलटा झाला तो. कमरेमध्ये सळईचं पाणी होतं, ते पाणी पूर्ण शिवलिंगावर पडलं. हाताच्या झटक्यानं बेलपत्र तुटून पडली. छोटीशी गाठोडी होती, शिळ्या भाकरींची, ती प्रसाद म्हणून शिवलिंगावर अर्पण झाली. आणि जसा उलटा झाला त्याचं मस्तक शिवलिंगावर जसं शिवलिंग आदळलं तसं महादेव हर भोलेनाथ प्रगट झाले. भोलेनाथ प्रसन्न झाले. म्हणे महाशिवरात्रीच्या पर्व काळावर 4 मी प्रसन्न आहे, सांग तुला काय पाहिजे. आज म्हटलं मी पूजा केली नाही, मला माहिती नाही शिवरात्र आहे की नाही. नाही म्हणे बेटा तू 4 प्रहर पाणी बेलपत्र मला घातलंस, 14 प्रहरी प्रसाद आणि मस्तक अर्पण केलं. काय देऊ? डोळे भरले त्या शिकाऱ्याचे. देवा माझ्यासारख्या पापी माणसात तुम्ही प्रसन्न झालात, माझं काहीच पुण्य नसताना. ठीक आहे, प्रसन्न झाला तर वरदान द्यायचं, आशीर्वाद द्यायचा, तर मला नका देऊ. ज्यांच्यामुळे माझ्यासारख्या पाप्याला 4 प्रहर पूजा घडली त्या हरिणांना आशीर्वाद द्या. त्या हरिणांच्यामुळे मला सेवा घडली तुमची. हरिणांना आशीर्वाद दिला. जा आकाशामध्ये तारामंडलाच्या रूपानं तुम्ही स्थित व्हाल. म्हणून आकाशात एका जागेवरती 7 चांदणे आहेत पहा. त्यांना तारामंडल किंवा सप्त ऋषी म्हणतात त्यांना. तर त्या हरिणांचं ते प्रतीक आहेत. व्याधालाही आशीर्वाद दिले. व्याधा तू खूप छान सेवा केलीस माझी, 4 प्रहर पूजा घडली, तुला आशीर्वाद देतो. आता सत्ययुग चालू आहे, त्रेतायुगामध्ये माझं आराध्य राम अवताराला येतील, त्यांचा मित्र तू केवट होशील आणि तुझं चरित्र देवाच्या चरित्राला जोडल्या जाईल. तुझं चरित्र जगामध्ये अजर अमर होईल. त्याला आशीर्वाद दे. आशीर्वाद दिले त्याला भरपूर आणि सांगितलं इथे जे शिवलिंग प्रकट होईल तर या शिवलिंगाचं नाव व्याघ्रेश्वर असेल. ते तुझ्या नावाने जगविख्यात होईल. व्याधा तू बेलाची पानं तोडत होतास, खाली सोडत होतास, पण तुला माहिती नव्हतं प्रत्येक पडलेलं पान हे उलट पडत होतं, पालथं. म्हणून तुझी आठवण म्हणून पूजन करत असताना जे मला बेलपत्र वाहतील ना तर बेलपत्र मी उलट स्वीकारेल, सोयीचं नाही. म्हणून महादेवाला बेलपत्र वाहताना ही बाहेरून शीर आहे ना मोठी आणि आतून एक कोमल भाग आहे. हा मऊ भाग, हा थोडासा खरबर भाग. तर असं की आतली बाजू म्हणजे वर्ण शीर दिसते पहा आणि आतून कोमल भाग आहे. तर ही अशी शिवलिंगाला स्पर्श केली पाहिजे.
अशा पद्धतीनं मला जे पालथं घालून बेलपत्र अर्पण करतील ते बेलपत्र मी स्वीकारेन. शिव मंदिरामध्ये कधी गेला तर भगवान शंकराला बेलपत्र वाहताना असं पालथं बेलपत्र घाला. आणि ऐका, तुम्हाला असं वाटतंय की आम्हाला खूप जास्त बेलपत्र व्हायचे, 108, 1008, पण तेवढे बेलपत्र उपलब्ध होत नाही. त्यावेळेला काय करायचं? लाल चंदनानं बेलाच्या प्रत्येक पानावर राम राम राम, तिन्ही पानावरती राम 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 लिहायचं. आतल्या बाजूनं राम लिहिलंय, ते राम लिहिलेलं स्पर्श करायचं शिवलिंगाला, एक बेलाचं पान व्हायचं. राम राम लिहून एक बेलपत्र वाहिलं की 100 बेलपत्र वाहण्याचं पुण्य मिळतं. आता हे फक्त कुणाचं ऐकलंच नाही, ऐकलंय पण. आणि जेव्हा 2017 मध्ये आम्ही काशीला गेलो होतो, पहाटेची भस्मारती असते पहा तिथे, 1:30 वाजल्यापासूनच लोकांची रांग असते. तर भस्मारतीला गेल्यानंतर तिथल्या विद्वान ब्राह्मणांनी भगवान भोलेनाथाला असं राम राम लिहून बेलपत्र वाहिलेलं मी माझ्या डोळ्यानं पाहिलंय. मी गेलो होतो जेव्हा काशीला, तेव्हापासून मी ठरवलं की जे आपण पाहिलंय ऐकलंय ते आपण लोकांना सांगायचं. म्हणून राम राम लिहून बेलपत्र एक वाहिलं तर 100 बेलपत्र वाहण्याचं पुण्यफल प्राप्त होतं. आता ऐका, काही लोकांना बेलपत्र उपलब्ध होत नाही, झाडावर चढता येत नाही, खिशात पैसे नाही. अशा लोकांसाठी सोपा उपाय, मंदिरात गेलात, अगोदर वाहिलेलं बेलपत्र उचलून घ्या. पाणी हे विष्णूचं रूप आहे, त्याला पाण्याचा स्पर्श करा, पाण्यामध्ये बुडवून बाहेर काढा, ती पहिली नव्यासारखी होतात. ती बेलपत्र वाहा, तुम्हाला बेलपत्र वाहण्याचं, नवीन बेलपत्र वाहण्याचं पुण्यफल प्राप्त. पण हे अगोदरच वाहिलेलं कोणी वाहायचं? ज्यांना चालता येत नाही, ज्यांच्या खिशात पैसे नाही, ज्यांना झाडावर चढता येत नाही त्यांनी. नाही तर बरेच लोक सगळं अनुकूल असताना सुद्धा संधीचं सोनं करतात. नको तिथे संधीचं सोनं करू नका. ज्यांची क्षमता नाहीये बेलपत्र उपलब्ध करण्याची, शरणानं क्षीण झालेले आहे, धन नाहीये, अशा लोकांनी त्यांच्यासाठी सुविधा आहे. तर अशा पद्धतीनं भगवान भोलेनाथ आपल्या भक्तावरती प्रसन्न होतात. या भोलेनाथानं जगत कल्याणासाठी विषयही प्राशन केलेलं आहे, ते आपण पाहणार आहोत झाकी स्वरूपामध्ये. झाकी घेऊन या. आवड तुला म्हणा म्हणा सर्वांनी म्हणा, बेलाच्या आवड
खूप चांगल्या पद्धतीने इथे स्वतःचं पात्र स्वतःची भूमिका बजावण्याचं काम सर्व देव आणि असुर या सगळ्यांनी केलेलं आहे. देवताही खूप छान आणि मोहिनी भगवंताने खूप छान स्वतःची भूमिका बजावली. तिकडे भगवान भोलेनाथानेही जगत कल्याणासाठी विष प्राशन करण्याचं काम केलं. पुन्हा एकदा यांच्यासाठी टाळी वाजवा. आपण जाऊ शकतो.